मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी. तर आज संडे आहे. तर सर्वात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सगळ्यांना सुप्रभात. तर आज संडेचा दिवस आहे, सगळे रिलॅक्स असतात आणि आज सगळ्यांचा बेत असतो का नॉनव्हेज बनवतात, कोणी म्हणजे काही ना काही नॉनव्हेज मध्ये वेगवेगळे प्रकार बनवतात. तर आज मी घेऊन आलेली आहे एक छान सुंदर अशी रेसिपी आणि नक्कीच सगळ्यांना आवडेल. ती आगळी वेगळी आहे आणि तुम्हाला माहिती आहे काल आम्ही शॉपिंग दाखवली. तर मम्मीलाही जायचंय. तर मम्मी 4-5 दिवसांनी जाणार आहे. तर आता साईचा उद्या बर्थडे आहे. तर त्यालाही मला छान असे कपडे घ्यायचे. तो मम्मी सोबत जाणार आहे. तर होणार आहे. तर तुम्हाला हे नवीन काहीतरी वेगळं कदाचित सगळ्यांना खूप जणांना माहिती असेल. तर हे मी मुळ्याची आज रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्हाला आज मुळा हा व्हाईट न म्हणजे सफेद आपण बघतो नेहमी, तर हा लाल आहे. तर बघा, तर आज मी लाल मुळ्याची चटणी दाखवणार आहे तुम्हाला. जशी आपण ती करतो ना तशीच करतात आणि तशीच लागते. फक्त हे वेगळेच मुळे आहे. सगळ्यांना बघायलाही छान वाटेल. थोडं पाला आहे ना, काल आणलं मी. तर नेमकं माझ्याकडून ना यांनी आणले सकाळी सकाळी. आम्ही तिथे विकले पण खूप सगळ्यांना आवडले आणि गेले पण. मी पहिले हे 4 काढून ठेवले, पण माझ्याकडनं आहे ना कापडी पिशवी असं त्याच्यातून ठेवले गेले. तर थोडासा नॉर्मल पाला आहे ना, तर तो नॉर्मल थोडा पिवळा पडलाय, तोही घ्यायचा आहे आपल्याला. हिरवा हिरवा घेईन मी थोडासा. तर हे बघा, तर आपण व्हाईट आपण जेवणाला घेतो, चटणी करतो, पराठे करतो. तर आज आपण लाल मुळ्याची भाजी करणार आहोत आणि खूप टेस्टी लागते. तर याला म्हणजे मी मम्मीला काल विचारलं, याला चायना मुळे पण म्हणतात आणि आपले शेतामध्येच जे असतात जसे मुळे येतात हे तसेच येतात. म्हणजे जमिनीमध्ये सगळेच जे जमिनीमध्ये आहे ते येतातच कंदमुळे जेवढे आपले असतात. तर हे बघा, हे लाल मुळे खूप छान आहे. तर तुम्हाला हे बाजारात कुठेही भेटेल, पण आता मला नाही सांगता येणार कुठे भेटेल. पण बाजारात म्हणजे तुमच्या कोणत्या तुम्ही भागात राहता तिथे मिळेल की नाही का कुठे मिळेल. पण हे आमच्या इथे नाशिकमध्ये आहे आणि याची चटणी खूप सुंदर लागते आणि आज मी तीच दाखवणार आहे. मम्मी घरी आहे. मम्मीला थोडस तयारी चालू आहे मम्मीची. थोडंसं आवर सावर, थोडंसं बॅग काढून घेते सायकडून, थोडं घरात पण आवरून घेतोय. तर आता मम्मी 7 दिवस नाहीये. तर मग मम्मी नाही तर मग तोपर्यंत मग आवर सावर चालू आहे. म्हटलं चला आपण आहे ना घरी, तर आपण छानपैकी आणि काहीतरी वेगळी आहे, काहीतरी वेगळा मुळा बघायला मिळाला आपल्याला. आणि तो आपण नशिबाने का आपल्याला खायला पण मिळतात ह्या अशा गोष्टी नवीन नवीन. म्हटलं त्याच्यासाठी आपण आता करूच म्हटलं. आणि आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल मी ते सांगते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, हा लसूण आहे. मी 2 लसूण घेतले, बारीक कापून घेतले. एक छोटा कांदा आहे, कारण की मीच खाणार आहे. मला माहिती यांना नाही, म्हणजे खातच नाही मुळा. आणि साहित्य प्रश्नच नाही आहे. आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता आपण साईडला ठेवू. इकडे आपण आता मुळे घेतलेले आहे. आपण याला ना चांगले किसून घेऊ. आता किसणीने किसायचे आपल्याला हे. तुम्ही पण सांगा का तुम्ही पण ही कोणी कोणाला माहीत असेल तर तुम्ही पण सांगा, तुम्ही ही भाजी करतात का. नॉर्मल किसून घ्यायची आपल्याला. स्वच्छ धुवून घेतले मी. तर हे ना नॉर्मल त्याला हे राहतं ना एकदम असं काठी काठी एकदम छोट्या छोट्या, त्या काढून घेते मी. म्हणून थोडं किसून घेते वरच्या हाताने, एकदम नाही का, जास्त पण नाही. ते परत तोंडात येतं नाही का. तर आपण आता किसून घेऊ. असं बीट सारखं वाटत असेल बघा तुम्हाला.
छान असा किसून झालेला आहे बघा. साईडला ठेवू. जो पाला असतो आपण त्याचाही उपयोग करत असतो. तरी बघा जो हिरवा हिरवा पाला आहे ना, माझ्याकडून थोडीशी चुकी झाली. थोडंसं माझ्याकडून कॅरी बॅगमध्ये न ठेवता कापडी पिशवीमध्येच राहून गेला तो माझ्याकडनं रात्री. तर आपण आता हे पण याचा पण वापर करू. याला स्वच्छ धुवून घेते, पाला काढून घेते व्यवस्थित. हिरवा हिरवा तुम्हाला वाटत असेल मी याच्या अगोदर खाल्ली काही, माझ्यासाठी पण मी पण पहिल्यांदाच बनवते. आपण काहीतरी वेगळं खाऊन बघ, म्हणजे असं वाटतं नाही का, काहीतरी वेगळं करून बघावं कसं लागतं, किंवा हा पदार्थ कसा लागेल. मी म्हटलं चला आपण पण आता करून बघू. मला ना मुळा मी जेवणासोबत आवडतं मला, म्हणजे अशी काळ्या मसाल्याची भाजी किंवा काय नाही का, तेव्हा खूप मस्त लागतो. मुळा नाही का तोंडी लावायला. कांदा घेतो आपण. तर बघा आता इथे ठेवते. आपण आता जो पाला आहे ना तो पण घेतोय. एकदम बारीक कापते मी. एवढ्याच्यामध्ये एवढा चांगला निघाला, खूप खराब झाला तो. तर मी इकडे कढई ठेवली, तेल टाकते. तर तुम्ही याच्यात हवं असेल ना, तुम्ही आपली हरभऱ्याची डाळ असेल ती पण टाकू शकता. मुगाची डाळ असेल ना तीही टाकू शकतात भिजवून, तरी छान लागेल. तर आपण मोहरी टाकून घेऊ. तेल गरम झालंय, तर लसूण टाकू. एकदम सोपी म्हणजे रेसिपी आहे, काय अवघड नाही, पण खायला खूप टेस्टी आहे. कांदा टाकला. तुम्हाला माहिती बाजारात सध्या नवीनच कांदे म्हणजे थोडेसे लालसर असतात आणि मधून अजून ओलेच नाही का ते. थोडेसे उन्हात टाकले. यांनी ना काल एक कॅरेट एवढं घेऊन आले. आम्हाला तिकडे पण लागतात ना दुकानाकडे विकायला, जास्तच घेऊन येतात ते. कांदा छान लाल होऊ द्यायचा. हिरवी मिरची टाकायची. तिखट मिरची आहे. तुम्हाला जर कांदा नको हवा असेल नका टाकू, म्हणजे एक सगळ्यांची आवड असते कांदा नको आहे, किंवा मग नुसती हिरवी मिरची टाकून पिवळी करतो आपण, तशी छान लागते. हळद, आता मी हळद टाकली. कांदा लाल झालाय. हा कांदा लगेच भाजला म्हणजे लगेच लाल होतो नाही का, तेलामध्ये लगेच फ्राय होऊन जातो. बारीक गॅस करते. आपण हिरवी मिरची टाकली तर आपण पिवळीच करणार आहे भाजी. पाला पण टाकणार आहे आपण. लाल झालाय, तर आपण आता मुळा टाकून घेऊ. आणि जो याचा वास आहे ना, जो मुळा असतो ना आपला, थोडासा असा उग्र वास येतो बघा, याचा पण तसंच येतो. फक्त ना हे लाल कलरचे आहे, छोटे छोटे मिळतात. सगळं घालून घेते. कोथिंबीर टाकते. तुम्ही वरतून पण टाकू शकता कोथिंबीर. मला ना मी आधीच टाकते, नंतर मग जेव्हा घरी तेव्हा पुढे टाकते. मीठ टाकते त्यात. छान वाटते बघा दिसायला, असं वाटत पण नाही आणि जास्त वास नाही येते याचा.
थोडासा असा उग्र वास येतो बघा, तसा नाही येत याचा, मस्त वाटतो. मला ना कोणत्याही भाजीचे 1-2 दाणे अशी, कोणत्या पण नाही म्हणजे ज्या आहे तर त्याच्यात थोडे टाकायचे, 1-2 दाणे टाकत असते मी, जास्त नाही, 1-2, त्याने चव चांगली लागते. ही भाजी लगेच शिजून जाईल. तर आपण याच्यावर आता झाकण ठेवू. तर ही 5-10 मिनिटात भाजी होऊन जाईल, मी दाखवते. तर आपण आता चेक करू भाजी. मस्त, हा हा, भाजी झालेली आहे, शिजली पण आहे, मस्त वाटते. किती सुंदर झाली भाजी. आणि आता ही एवढीच केली ना, आता हे पण टेस्ट घेतील, यांनाही आवडेल. आणि नेमकी ती थोडीशी झालेली नाही का, मला माहिती हे घेतीलच. तर मी गॅस बंद केलेला आहे. सुंदर अशी आपली मुळ्याची झटपट रेसिपी किंवा भाजी तयार आहे. सुंदर अशी मुळ्याची चटणी आपली तयार आहे. तर सुंदर वाटते, मी जवळनं दाखवते. एकदम मस्त छान आणि एकदम झणझणीत झालेली आहे. मी टेस्ट नाही घेतली, पण सुगंध इतका छान येतो ना, असं वाटतच नाही आपण मुळ्याची चटणी केलेली किंवा काहीतरी भाजी केलेली आहे. खूप छान वाटते. अजून आला याच्यासोबत आहे ना, मी आता तांदळाची भाकर करेल किंवा ज्वारीची भाकर करेल, मस्त खाईल. माझं तर काम झालं. तर तुम्हाला माहिती आहे संडे असतो तर आपण नॉनव्हेज करत असतो. तर मला नॉनव्हेज पण करायचं आहे. आज यांना म्हणजे संडे लागतच, फक्त आपले काही सण किंवा काही चतुर्थी असली, एकादशी असते तेव्हा नाही करत आम्ही. मला अजून वांग्या बटाट्याची पण भाजी बनवायची आहे, कारण की मला आईंना संडेला त्या बैठकीला जातात, तर मी डबा देत असते. तर आज छानपैकी त्यांना मस्त झणझणीत अशी वांग्या बटाट्याची भाजी करते. आणि मी तर ही खाणारच आहे. थोडंफार नॉनव्हेज खाईल, पण मला खूप म्हणजे मला आधी ना मुळं मी काही कधी अशी पण आपले सफेद असते मुळे असतात ना, त्याची पण मी काही कधी भाजी खाल्लेली नाही, चटणी पण नाही खाल्लेली. मम्मीला खूप आवडते. तर याची ही पण मी पहिल्यांदाच आता ट्राय करणार आहे, का ही कशी लागणार आहे. तर आता बघू कशी लागते. पण मग सुगंध तर खूप छान येतोय, मी खाणार आहे ही भाजी. सुंदर अशी झालेली आहे. आता टेस्ट घेतली असती, पण अजून मला चपात्या किंवा तुम्हाला सांगितलंच मला भाकर वगैरे बनवायची. बघू अशी का मग सोबतच आता चपात्या करायच्या का चपात्याच करायच्या. पण मला आता जाम भूक लागलेली आहे, थोडं मी जेवण करेल. आणि आजचं दिवसभराचं माझं आज संडे असल्यामुळे ना, माझी थोडी रिलॅक्स असते मी. म्हणजे ना, इतर सोमवार ते शनिवार फुल बिझी, धावपळ चालू असते, दुकान आहे, काही पार्लरचे क्लायंट आहे, किंवा मग मम्मीकडे जाणं, रेसिपी करणं, किंवा मग बाहेर जाणं. तुम्हाला माहिती मला मम्मीच्या घरातलं पण आवरावं लागतं थोडंफार, खूप धावपळ चालू असते. तर छान अशी रेसिपी आज मी दाखवली तुम्हाला. तर लाल मुळ्याची ती पण. तर नक्की नक्की तुम्ही ट्राय करा, कारण की खूप छान झाली आणि खूप रोजची धावपळ असते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.